नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, बातमी आलेली आहे नमो शेतकरी योजनेच्या संदर्भामधील. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघा की आत्तापर्यंत तुम्ही यूट्यूबवर असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील की ज्या व्हिडिओमध्ये सांगितले जाते नमोचा हप्ता या तारखेला मिळणार, नमोचा हप्ता त्या तारखेला मिळणार, नमोचा जे काय हप्ता आहे हे 8,000 रुपये मिळणार. तर सत्य माहिती काय आहे, किती मिळणार आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि हप्ता या ठिकाणी किती मिळणार, या सर्व प्रश्नाचे उत्तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओमध्ये मिळणार आहे. व्हिडिओ खूप छोटासा आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. या ठिकाणी लक्षामध्ये घ्या शेतकरी मित्रांनो, जो काय नमो शेतकरी योजना आहे, तर या नमो शेतकरी योजनेचे पैसे नेमकं कुठं अडकले आहेत असा सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. कारण की या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, जो काय नमो शेतकरी योजनेचे वितरण आहे, तर हे नमो शेतकरी योजनेचे वितरण झालेले आहे. परंतु या ठिकाणी बघा, जे काय 29, 30 आणि 31 मार्चला नमो शेतकरी योजनेचे वितरण झाले होते, परंतु शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे आले नाही. तर कोणते असे कारण आहे की ज्या कारणामुळे नमो शेतकरी योजनेचे नेमकं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ते आलेले नाही? तर कारण या ठिकाणी माहीत करून घ्या शेतकरी मित्रांनो. तर सर्वात मोठे कारण म्हणजे की तुम्हाला जर सांगायचं झालं तर या ठिकाणी बघा 2 सुट्ट्या आलेल्या होत्या. त्या 2 सुट्ट्या म्हणजे की बघा, एक म्हणजे रविवार आणि दुसरी म्हणजे मिलाने ईद. तर मधामध्ये ईद देखील आली होती आणि रविवार देखील होता. तर या 2 सुट्ट्या आलेल्या होत्या. तर या 2 सुट्ट्यामुळे झालं काय होतं शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. मुख्यमंत्रीजी देवेंद्र फडणवीस आणि या ठिकाणी बघा अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदेजी यांनी या ठिकाणी हप्त्याचे वितरण केले. परंतु या 2 सुट्ट्या मधामध्ये आल्यामुळे जे काय हप्ता ट्रान्सफर करणारे अधिकारी असतात, तर या अधिकाऱ्यांना सुट्टी होती. तर 2 दिवस त्या अधिकाऱ्यांना सुट्टी असल्यामुळे हप्त्याचे वितरण होण्यापासून थोडासा उशीर झाला होता. पण आता या ठिकाणी घाबरण्यासारखे काही गोष्टी नाही. शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे. जो काय आता हप्ता आहे, तर हा हप्ता आता फक्त 1 दिवसातच या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार. म्हणजे की या ठिकाणी बघा, तुम्हाला आज रात्रीच 9 वाजता या ठिकाणी मेसेज येईल, नाही तर मग शेतकरी मित्रांनो एकतर उद्या सकाळी मेसेज येईल. पण एका दिवसाच्या आतमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता मिळणार आहे. परंतु या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, शेतकऱ्यांना असा देखील प्रश्न आहे की या ठिकाणी बघा, शेतकऱ्या मित्रांनी आत्तापर्यंत यूट्यूबवर असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील की ज्यामध्ये अनेक यूट्यूबर फेक बातम्या सांगतात की जो का हप्ता आहे हा या ठिकाणी 10,000 येणार आहे आणि 8,000 रुपये येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो असं काही नाही. ह्या ज्या काय फेक बातम्या आहे, तर ह्या फेक बातम्यांपासून सावधान व्हा. कारण सत्य माहिती जाणून घ्या. तुम्हाला जो काय हप्ता आहे हे तब्बल 5,000 रुपयांचा मिळणार आहे. तर शॉर्टकटमध्ये सांगतो 5,000 रुपये कसा आहे, तर नमोमध्ये तुम्हाला माहीतच असेल की 3,000 रुपयाची वाढ झाली होती. तर केव्हा, जेव्हा नरेंद्रजी मोदी भागलपूरमधून जेव्हा हप्त्याचे वितरण सुरू होते, तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमोमध्ये 3,000 रुपयांची या ठिकाणी वाढ केली होती. त्यांनी अशी मोठी घोषणाही केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना 2 हप्ते एकत्र मिळणार. म्हणजे की बघा, शेतकऱ्यांना तब्बल 5,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहे. तर बघा, यासाठी आता होणार काय आहे, शेतकऱ्याला 5,000 रुपये या ठिकाणी लवकरात लवकर 1 दिवसाच्या आतमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार. परंतु शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्याला असं वाटत होते की नेमकं आपल्याला हप्ता का मिळाला नाही, तर त्याचे हेच कारण होते की 2 सुट्ट्या मधामध्ये आल्या होत्या. आणि शेतकरी मित्रांनो, फेक बातम्यांवर, फेक अफवांवर विश्वास ठेवू नका. जो काय नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे हे तुमच्या खात्यावर लवकरात लवकर या ठिकाणी म्हणजे की उद्या सकाळी किंवा आज रात्री जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही होती सत्य माहिती. आणि तुम्ही जे काय व्हिडिओ बघता, तर या व्हिडिओमध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांना फसवले जाते. तर शेतकरी मित्रांनो, ही होती आजची अपडेट. धन्यवाद.